एक्सपेरिमेंट नंबर 3 बघूया रेडॉक्स टायट्रेशन. आता रेडॉक्स टायट्रेशनमध्ये बघा काय आहे, रिडक्शन अँड ऑक्सिडेशन आर वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट फिनॉमिनन इन केमिस्ट्री. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये आपण रिडक्शन पण बघितले आणि ऑक्सिडेशन पण बघितले, पर्टिक्युलरली फॉर द केमिकल प्रोसेस. म्हणजे रिडक्शन कधी होतं आणि ऑक्सिडेशन कधी होतं. केमिकल रिॲक्शन अँड प्रॉपर्टी आयडेंटिफिकेशन ऑफ डिफरंट मेटल अँड देअर अलॉयज. म्हणजे आपण ज्यावेळी रिॲक्शन होतो किंवा वेगळ्या मेटलची प्रॉपर्टी बघतो किंवा वेगळ्या मेटल आयडेंटिफाय करत असतो, त्यावेळी आपल्याला काय कळतं की कुठला मेटल ऑक्सिडाईज होतो, कुठला मेटल रिड्यूस होतो. मग ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेस जॉईंटली लीड टुवर्ड्स द रेडॉक्स रिॲक्शन. मग ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेसलाच काय म्हटले, त्या दोघांनाच एकत्रितपणे काय म्हटले, रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, ऑक्सिडेशन पण त्याच वेळी होते आणि रिडक्शन पण त्याच वेळी होते. विच हेल्प्स इन डिटर्मिनेशन ऑफ आयर्न कंटेंट इन गिवन सॅम्पल सोल्युशन. मग आपण काय केले, या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला काय केलं, एक आयर्न सॅम्पल सोल्युशन दिले, ज्यामध्ये काय आहे, आयर्न आहे, म्हणजे Fe ॲज अन मेटल म्हणून आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, रेडॉक्स टायट्रेशन म्हणजे ही एक पद्धत आहे. वेगळ्या म्हणजे जर तुम्हाला पर्सेंटेज काढायचे असतात वेगळ्या ह्याचे किंवा क्वांटिटी काढायची असेल किंवा अमाऊंट काढायचं असेल, तर तुम्ही काय करता, टायट्रेशन यूज करता. मग टायट्रेशनचे पण टाईप असतात. मग हे त्यातलं रेडॉक्स टायट्रेशन पद्धतीनं तुम्हाला हे काय करायचं आहे, हे टायट्रेशन करायचं आहे. टायट्रेशन म्हणजे काय की एक ठराविक अमाऊंट घेऊन ती काय केली जाते, तुमच्या युनिटमध्ये जे सोल्युशन असतं त्याबरोबर टायट्रेट केली जाते. मग बघा, ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेस जॉईंटली लीड टुवर्ड्स द रेडॉक्स रिॲक्शन विच हेल्प्स इन डिटर्मिनेशन ऑफ आयर्न कंटेंट इन गिवन सॅम्पल सोल्युशन युझिंग रेडॉक्स टायट्रेशन. म्हणजे हे रेडॉक्स टायट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला काय करणार आहे की तुमच्या सॅम्पल सोल्युशनमध्ये किती पर्सेंटमध्ये आयर्न प्रेझेंट आहे. दिस विल हेल्प द स्टुडंट टू अंडरस्टँड द मेटॅलिक प्रॉपर्टी ऑफ मेटल. मग त्यानुसार तुम्हाला काय करणार, मेटलच्या मेटॅलिक प्रॉपर्टीज कळतील. दॅट कॅन बी युज्ड इन सॉल्विंग ब्रॉड बेस्ड इंजिनिअरिंग प्रॉब्लेम. जे तुम्ही तुमच्या इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी यूज करू शकता. आता आउटकम काय आहेत बघा, हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर तुम्हाला बेसिक नॉलेज येणार, एक्सपेरिमेंट आणि प्रॅक्टिसिंग होणार. परत इंजिनिअरिंग टूल्स म्हणून तुम्ही हा यूज करू शकता. परत इंडिव्हिज्युअल अँड टीमवर्कमध्ये हा एक्सपेरिमेंट करायचा आहे. इंडिव्हिज्युअल पण करू शकता, टीमवर्कमध्ये पण करू शकता, कम्युनिकेशन करू शकता, लाईफ लॉंग लर्निंग आहे. आता कोर्स आउटकम काय आहे बघा, ॲप्लाय द कॅटालिसिस प्रोसेस इन इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये आपण ही कॅटालिसिस प्रोसेसला ॲप्लाय करू शकतो, रेडॉक्स टायट्रेशन. आता लर्निंग आउटकम काय आहे बघा, डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ आयर्न इन गिवन सॅम्पल युझिंग रेडॉक्स टायट्रेशन. म्हणजे रेडॉक्स टायट्रेशन करून तुम्हाला काय करायचं आहे, दिलेल्या सॅम्पलमधनं पर्सेंटेज ऑफ आयर्न म्हणजे किती पर्सेंट आयर्न प्रेझेंट आहे त्या सॅम्पलमध्ये ते डिटरमाइन करायचं आहे. प्रॅक्टिकल स्किल तुम्हाला काय आलं पाहिजे, मेजरमेंट आणि कॅल्क्युलेशन. आता अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम काय आहेत बघा, फॉलो सेफ्टी प्रॅक्टिसेस. म्हणजे प्रिकॉशन तुम्हाला घ्यायचे आहेत. डेमॉन्स्ट्रेट वर्किंग ॲज अ लीडर ऑर अ टीम मेंबर. मग काय म्हणून तुम्ही डेमॉन्स्ट्रेट करणार हा एक्सपेरिमेंट, ॲज अन लीडर म्हणून तुम्ही डेमॉन्स्ट्रेट करा. आता मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड बघूया आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटल लीड टुवर्ड्स द ऑक्सिडेशन रिडक्शन फिनॉमिनन. आता बघा, ऑक्सिडेशन इज द प्रोसेस ऑफ ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं आणि रिडक्शन म्हणजे काय असतं. ऑक्सिडेशन ही कसली प्रोसेस आहे ज्यामध्ये काय केलं जातं, ऑक्सिजन ॲड केला जातो, और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रॉन काय केलं जातं बघा, ऑक्सिडेशनमध्ये एकतर ऑक्सिजन ॲड केला जातो किंवा हायड्रोजन इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला जातो. हायड्रोजन किंवा इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला जातो. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होणार किंवा रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन होणार, त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन. आपण करोजनमध्ये बघितलेलं बघा, ज्यावेळी मेटल एक इलेक्ट्रॉन लूज करायचा त्यावेळी त्यावर काय यायचा, पॉझिटिव्ह चार्ज यायचा, म्हणजेच त्या मेटलचं काय होत होतं, ऑक्सिडेशन होत होतं. आता अँड रिडक्शन इन्व्हॉल्व द प्रोसेस ऑफ ॲडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन म्हणजे काय, तर ॲडिशन ऑफ हायड्रोजन किंवा इलेक्ट्रॉन. मग एकतर हायड्रोजन ॲड होणार नाहीतर इलेक्ट्रॉन ॲड होणार, और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आणि त्यातनं ऑक्सिजन रिमूव्ह होणार. म्हणजे 3 ह्या ज्या फिनॉमिनन आहेत त्यातलं एक त्यामध्ये असणार. फॉर एक्झाम्पल समजा कधी ॲडिशन होईल इलेक्ट्रॉनची, म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं तर रिडक्शन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाला तर ऑक्सिडेशन, तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन झाली तर ऑक्सिडेशन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन झाला तर रिडक्शन, तसंच ॲडिशन ऑफ हायड्रोजन झालं तर रिडक्शन आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन झालं तर ऑक्सिडेशन असं. तर ऑक्सिडायझिंग एजंट आर सबस्टन्स. ऑक्सिडायझिंग एजंट हे काय असतात, हे असे सबस्टन्स असतात दॅट गेन 1 or more इलेक्ट्रॉन.
ते काय करतात, एक किंवा एकपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन घेतात अँड गेट रिड्यूस्ड आणि रिड्यूस होतात. मग रिड्युसिंग एजंट आर सबस्टन्स. मग रिड्युसिंग एजंट हे कसे सबस्टन्स असतात बघा, दॅट लूज वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. रिड्यूस म्हणजे काय, कमी होणे. रिड्युसिंग एजंट म्हणजे काय करायचं, आपला इलेक्ट्रॉन लॉस करून काय करायचं, स्वतः ऑक्सिडाईज व्हायचं आणि दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देऊन टाकायचा, म्हणजे लॉस करायचा, आपल्या जवळचा लॉस करायचा, म्हणजे आपण काय करायचं, स्वतःला रिड्यूस करायचं. रिड्युसिंग एजंट आर सबस्टन्सेस दॅट लूज वन ऑर मोर इलेक्ट्रॉन अँड गेट ऑक्सिडाइज्ड. रिड्युसिंग एजंट हे कसे सबस्टन्स आहेत की ते एक किंवा एकपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन लूज करतात आणि ऑक्सिडाइज होतात. दॅट इज ऑक्सिडायझिंग एजंट आर इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट जो असतो तो काय करत असतो, इलेक्ट्रॉन घेत असतो, म्हणून त्याला काय म्हटलं, इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. आणि रिड्युसिंग एजंट जो असतो तो काय करत असतो, इलेक्ट्रॉन डोनर म्हणून ॲक्ट असतो. कारण का, तो इलेक्ट्रॉन लूज करत असतो, देत असतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन डोनर. अ सोल्युशन हुज कॉन्सन्ट्रेशन इज नोन. असं सोल्युशन की ज्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला माहीत असतं त्याला काय म्हणायचं, स्टँडर्ड सोल्युशन. फॉर एक्झाम्पल मी एक सोल्युशन घेतलं आहे, ते 1.1 नॉर्मॅलिटीचं आहे, 1 मोलर्स आहे, त्याची क्वांटिटी काय म्हणजे तुम्हाला माहीत असते. मग ज्याची क्वांटिटी तुम्हाला माहीत असते त्याला काय म्हणायचं, स्टँडर्ड सोल्युशन. द सबस्टन्स यूज्ड टू प्रिपेअर अ स्टँडर्ड सोल्युशन. असा सबस्टन्स जो स्टँडर्ड सोल्युशन प्रिपेअर करण्यासाठी यूज केला जातो त्याला काय म्हणायचं, प्रायमरी स्टँडर्ड म्हणायचं. मग ऑक्झॅलिक ॲसिड अँड सोडियम कार्बोनेट आर सम एक्झाम्पल. एक्झाम्पल काय आहेत त्याचे, ऑक्झॅलिक ॲसिड आणि सोडियम कार्बोनेट. The titration based on oxidation and reduction reaction between the titrant and analyte. Titrant म्हणजे काय, तुम्ही जे कोनिकल मध्ये घेतले आणि अनालाइट म्हणजे तुम्ही जे करणार आहे, ॲनालिसिस करणार आहे बघा. द टायट्रेशन बेस्ड ऑन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन बिटवीन टायट्रंट अँड ॲनालाइट. म्हणजे तुम्ही जे ब्युरेटमधून सोल्युशन पास करणार आहे आणि जे कोनिकलमध्ये जे सोल्युशन असणार आहे त्या दोघांची जी रिॲक्शन होते, म्हणजेच काय होतं, त्यामध्ये ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन रिॲक्शन होते त्या दोघांमध्ये. मग त्या दोघांमध्ये जी रिॲक्शन होते त्या रिॲक्शनलाच त्यांनी काय म्हटलं, रिडॉक्स टायट्रेशन. म्हणजे ऑक्सिडेशन पण होतं ॲट अ टाईम आणि रिडक्शन पण होतं, त्याला काय म्हटले, रिडॉक्स टायट्रेशन. द रिडॉक्स टायट्रेशन मेथड कॅन बी यूज्ड टू डिटरमाइन द स्ट्रेंथ ऑफ अ रिडक्टंट ऑर ऑक्सिडंट युझिंग अ रिडॉक्स इंडिकेटर. रिडॉक्स टायट्रेशन कशासाठी यूज केलं जातं, टू डिटरमाइन द स्ट्रेंथ, म्हणजे कुणाची स्ट्रेंथ तुम्हाला डिटरमाइन करायची आहे, रिडक्टंट किंवा ऑक्सिडंट. म्हणजे समजा ऑक्सिडेशन होत असेल तर ऑक्सिडंटची तुम्हाला स्ट्रेंथ फाइंड आउट करायची असेल तर रिडॉक्स इंडिकेटर म्हणून रिडॉक्स टायट्रेशन यूज करायचं. रिडक्शनची माहीत असेल तर रिडक्टंट इंडिकेटर ॲज अन रिडॉक्स इंडिकेटर म्हणून ते काय करायचं, रिडॉक्स टायट्रेशनमध्ये यूज करायचं. मग बघा, द ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन बिटवीन KMnO4 अँड आयर्न सेकंड सॅल्ट इज ॲज फॉलोज. आता ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन बघूया पोटॅशियम पर मॅग्नेट आणि आयर्नमधली. 5Fe+2 बघा, हा मेटल आहे आयर्न, मग त्यानं काय केलं आहे बघा, 5Fe+2 वर इथं चार्ज किती आहे बघा, +2 चार्ज आहे. आणि ज्यावेळी तो इथं आला आहे त्यावेळी चार्ज किती झाला आहे बघा, 5Fe+3 + 5 इलेक्ट्रॉन. 5 इलेक्ट्रॉन त्यानं डोनेट केले आहेत आणि चार्ज कोणता आला आहे बघा, +3 आला आहे. आता आहे बघा MnO4- + 8H+ + 5 इलेक्ट्रॉन. आता ह्या 5 इलेक्ट्रॉन या MnO4- ना काय केलं, एक्सेप्ट केलं. एक्सेप्ट केल्यानंतर काय झालं बघा, Mn+2 झाले, प्लस काय तयार झाले, 4 वॉटर तयार झाले, म्हणजे काय झाले, रिडक्शन झाले. मग ह्याची गेन रिॲक्शन लिहितात. लेफ्ट साईडला काय राहते बघायचं आणि राईट साईडला काय राहते बघायचं. यात कॅन्सल काय होते बघा, ह्या 5 इलेक्ट्रॉनला हे 5 इलेक्ट्रॉन जातात. मग काय राहतं, 5Fe+2 + MnO4- + 8H+. राईट हँड साईडला काय राहणार, 5Fe+3 + Mn+2 + 4 वॉटर. हे बघा, आहे अशी आली रिॲक्शन ही. म्हणजे जे कॅन्सल होते ते कॅन्सल करायचं आणि जे लेफ्ट हँड साईडला राहते ते लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला राहते ते राईट हँड साईडला. आता रिसोर्स रिक्वायर्ड आपल्याला काय काय लागते बघा, ब्युरेट लागते 25 ml, बिकर लागतो, मेजरिंग सिलेंडर एक लागतो, हा कोनिकल फ्लास्क आहे 250 ml आणि हे व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क आहे जो आपल्याला काय करायला लागतो, सोल्युशन यामध्ये काय करायचं, आपण दिलेलं सोल्युशन यामध्ये समजा तुम्हाला एक सोल्युशन तयार करायचं आहे तर ते सोल्युशन समजा 0.1 नॉर्मल KMnO4 मला तयार करायचं आहे, तर ठराविक वेट अमाऊंट मी घेणार, ती कमी पाण्यामध्ये डिझॉल्व करणार आणि डिझॉल्व केल्यानंतर आपण यामध्ये पोर करायचे. यामध्ये पोर केल्यानंतर इथं काय असते, खाच आहे बघा, या खाचेपर्यंत काय करायचं तुम्ही यामध्ये डिस्टिल वॉटर ॲड करायचं. म्हणजेच हे तुमचं किती ml होणार,
100 ml तुमचं KMnO4 0.1 नॉर्मल सोल्युशन तयार होणार. मग हा किती आहे? 100 ml व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क आहे. आता आपण प्रोसिजर बघूया.